तुझ्या पोरीची संपत्ती आता माझी आहे, गुपचूप सही कर. बायकोच्या मृत्यूनंतर जावयाने सासऱ्याला धमकी दिली, पण सासऱ्याने ती सही करून असा कायदेशीर डाव टाकला की जावयाच्या पायाखालची जमीन सरकली. पुण्यातल्या कोथरूड भागात राहणारे अण्णासाहेब, त्यांच्या एकुलत्या एक आणि अत्यंत हुशार मुलीचे स्नेहलचे एका दुर्धर आजाराने अचानक निधन झाले. स्नेहल एका मोठ्या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होती. लग्नाआधी अण्णासाहेबांनी स्वतःची कष्टाची पुंजी स्नेहलच्या पगारातनं बाणेरमधनं 1.5 कोटीचा एक आलिशान 3 BHK फ्लॅट घेतला होता, जो पूर्णपणे स्नेहलच्या नावावर होता. स्नेहलचा नवरा अनिकेत हा अत्यंत धूर्त आणि पैशाची लालची ठेवणारा माणूस होता. त्याने मगरीचे अश्रू त्या अंत्यविधीत ढाळले होते. 1.5 कोटीच्या फ्लॅटवर त्याचा डोळा होता. स्नेहलच्या मृत्यूला जेमतेम 13 दिवस झाले होते. अण्णासाहेब अजूनही लेकीच्या फोटोसमोर बसून शून्यात नजर लावून बसले होते. तितक्यात अनिकेत त्याचा वकील यांना सोबत घेऊन आला. त्यांच्या हातात काही कायदेशीर कागदपत्र होती. अनिकेतनी कसलीही लाज न बाळगता थेट मुद्दा समोर आणला. अण्णा, स्नेहल गेली. आता तिच्या बाणेरच्या फ्लॅटचा कायदेशीर वारसदार मी आणि माझा 5 वर्षाचा मुलगा अद्वैतास. पण हिंदू कायद्यानुसार वडील म्हणून तुमची त्या फ्लॅटवर हक्क सांगता येतो मला माहिती आहे. उद्याच तो फ्लॅट विकायचा, त्यामुळे तुम्ही या NOCवर सही करा. हक्क सोडपत्र द्या. अण्णासाहेबांनी वर पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पोटची मुलगी गमावल्याचं अथांग दुःख होतं. ते शांत आवाजात म्हणाले, अनिकेत, स्नेहलची राख अजून थंडही झाली नाही रे, आणि तुला तो फ्लॅट विकायची घाई झाली. तो फ्लॅट माझ्या नातवाच्या अद्वैतच्या भविष्यासाठी आहे. अनिकेत हसला आणि अत्यंत निर्लज्जपणे म्हणाला, बघा अण्णा, मला कायदेशीर भाषेत शहाणपणा शिकवू नका. जर तुम्ही या पेपरावर सह्या केल्या नाही तर मी अद्वैतला घेऊन कायमचा परदेशात निघून जाईन. तुम्हाला तुमच्या नातवाचं तोंडही बघू देणार नाही. करा मुकाट्याने सही. अण्णासाहेबांच्या काळजात संतापाची लाट उसळली होती. चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी येऊ दिली नाही. कसलाही विरोध न करता हातात पेन घेतला आणि अनिकेतने आणलेल्या त्या हक्क सोडपत्रावर खरखर खरखर सह्या करून टाकल्या. अनिकेतचा आनंद आता गगनात मावेनासा झाला होता. थँक्यू अण्णा, आता मी त्या 1.5 कोटीच्या घराचा एकमेव मालक आहे. आणि असं म्हणत तो कागद घेऊन अभिमानाने वळता झाला. तितक्यात अण्णासाहेब अत्यंत थंड आणि करड्या आवाजात म्हणाले, अनिकेत, थांब. तू आता त्या घराचा कायदेशीर मालक झालायस, म्हणून हे एक पार्सल तुला देणं लागतं. अण्णासाहेबांनी ड्रावरमधनं एक जाड कायदेशीर फाईल काढली आणि अनिकेतच्या अंगावरती फेकली. अनिकेतने फाईल उघडली. ती फाईल वाचताच त्याचा चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याचे हात थरथर कापू लागले आणि त्याचा श्वास देखील कोंडला गेला. अनिकेत भीतीने अडखळत म्हणाला, अण्णा, अण्णा, हे काय? हो, हे 99 वर्षांचं लीज ॲग्रीमेंट आहे, आणि हे कुठून आलं? अण्णासाहेब खुर्चीवर मागे रेलून बसले होते. अत्यंत भेदक नजरेत म्हणाले, माझ्या स्नेहलला तुझी लालची आणि घाणेरडी सवय आधीच समजली होती. अनिकेत, तिला माहित होतं की तू तिच्या पश्चात फ्लॅट विकून सगळे पैसे उडवशील, माझ्या नातवाला रस्त्यावर आणशील. दवाखान्यात ॲडमिट होण्यापूर्वी स्नेहलने तो बाणेरचा फ्लॅट ट्रस्टला, अनाथ आश्रमाला नाही तर अण्णासाहेबांच्या स्वतःच्या कंपनीला पुढच्या 99 वर्षासाठी कमर्शियल लीजवरती भाड्याने कायदेशीररित्या लिहून दिला होता. आणि त्याचं भाडं फक्त 100 रुपये महिना असं ठरवलं होतं. अनिकेतला चक्करच आली. तो ओरडला, असं कसं होऊ शकतं? तो फ्लॅट माझा आहे. मी तुम्हाला कोर्टात खेचेन. अण्णासाहेब हसले, रे मूर्खा, कोर्टात जाशील तर स्वतःच फासावर लटकशील. मगाशी तुझ्या NOCवर माझ्याकडनं सह्या घेतल्या ना, त्या सह्या करून तू कायदेशीररित्या मान्य केलं की स्नेहलची सर्व मालमत्ता आणि तिचे सर्व करार
ॲग्रीमेंट्स हे तुला मालक म्हणून मान्य आहेत. आता ऐक, याचा अर्थ असा होतो की तू आजपासून त्या घराचा कागदोपत्री मालक आहेस, पण 99 वर्षाच्या करारामुळे तू मला किंवा माझ्या नातवाला त्या घरातून बाहेर काढू शकत नाहीस. तू तो फ्लॅट कोणत्याही बिल्डरला किंवा माणसाला विकू शकत नाहीस, कारण लीज प्रॉपर्टी कोणीच विकत घेत नाही. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे त्या फ्लॅटचे मालकत्व तू घेतल्यामुळे त्या सोसायटीचा दर महिना 15,000 रुपये मेंटेनन्स आणि वर्षाचा 50,000 रुपयाचा टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स आता तुला तुझ्या खिशातनं भरावा लागणार आहे. जर तू तो भरला नाही तर सोसायटी तुझ्यावर केस करेल आणि तुला जेलची हवा खावी लागेल. अहंकाराची जास्त भाषा माझ्यासमोर मांडायची नाही, कळलं ना? इतकं शांतपणे सांगून त्याला त्याची लायकी सासऱ्याने दाखवून दिली होती. त्या 1.5 कोटी संपत्तीचा त्याला माज होता आणि ती संपत्ती आता त्याच्या गळ्यात अडकलेलं लोडणंच बनली होती. त्या घरात तो राहू शकत नव्हता. जे घर तो विकू शकत नव्हता त्या घरासाठी त्याला दरवर्षी 2 लाख रुपये स्वतःच्या खिशातून दंड भरावा लागून मेंटेनन्स त्याचं भरावं लागणार होतं. अनिकेत ढसाढसा रडत अण्णासाहेबांचे पाय धरले. अण्णा, अहो मला माफ करा, मी बरबाद आलो, मला नकोय तो फ्लॅट, माझ्या नावावरून तो फ्लॅट काढून घ्या, मी तुमचे पाय धरतो. अण्णासाहेबांनी आपले पाय झटकून टाकले आणि म्हणाले, आता खूप उशीर झालाय बाळा, माझ्या पोरीच्या मरणाचा बाजार मांडला होता ना तू, आयुष्यभर त्या घराचा मालक बनून राहा, त्या घराचा टॅक्स भर आणि माझ्या अद्वैतच्या वाट्याला जायचा प्रयत्न केला तर तुझी उरली सुरली इज्जत कोर्टाच्या विशीवर टांगून देईन मी. अनिकेत स्वतःच केस सोडत आणि थोबाडीत मारून घेत घरातून भिकाऱ्यासारखा बाहेर पडला. अण्णासाहेबांनी स्नेहलच्या फोटोकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात श्रू कळले. पण आता तो अश्रू दुःखाचा नव्हता, तर एका बापाने लेकीसाठी घेतलेल्या अत्यंत बुद्धिमान आणि कायदेशीर सुडाचा होता. कोणत्याही रडारडीशिवाय अनाथ आश्रमांच्या जुन्या कथेविना एका बापाने कायद्याचा अभ्यास करून जवायाला मात दिली होती. म्हणजे सोशल मीडियावरती मिळालेली ही कथा आणि या कथेचे पूर्ण अधिकार हे लेखकाचे राखीव आहेत. ही घटना काल्पनिक आहे, कुठल्याही व्यक्तीशी, घटनेशी, ठिकाणाशी काही संबंध नाही. विशिष्ट कथेशी जर कुठला साम्य होत असेल तो योगायोग तुम्ही समजू शकता. तर या कथेचे सर्व हक्क आणि अधिकार हे लेखकांचे राखीव आहेत. ही कथा वाचण्यात आली, तुमच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने ही कथा आम्ही सादर केली आहे. कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद. आईच